बोरगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी रुक्साना अफराज यांची बिनविरोध निवड। बोरगाव नगरपंचायतमधील उपनगराध्यक्ष भारती वसवाड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या बोरगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत रुक्साना बाळासाहेब अफराज यांचा एकच अर्ज दाखल झाला, त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली। या निवडणुकीचे कामकाज निपाणी तहसीलदार सुरेश मुंजे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून पाहिलं। बोरगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक आयोगाकडून ओबीसी ए महिला आरक्षण जाहीर झालं होतं। बोरगाव येथील सुकाणू समितीच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात भारती वसवाड यांनी उपनगराध्यक्ष म्हणून आपल्या 15 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर उर्वरित कालावधीसाठी ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली। नगरपंचायतीच्या एकूण 17 पैकी 16 जागांवर स्वर्गीय सहकार रत्न रावसाहेब पाटील दादा यांच्या प्रेरणेतून श्री उत्तम पाटील गटाचं वर्चस्व असल्यानं उपनगराध्यक्ष पदासाठी रुक्साना बाळासाहेब अफराज यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला, त्यामुळे सदर निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी सुरेश मुंजे यांनी केली। यावेळी युवा नेते उत्तम पाटील, नगराध्यक्ष श्री दिगंबर कांबळे, नगरसेवक अभय मगदूम, माजी नगराध्यक्ष भारती वसवाडे, प्रदीप माळी, जावेद मकानदार, पिंटू कांबळे, रोहित माने, तुळशीदास वसवाडे, शोभा हावले, अश्विनी पवार, सुवर्ण सोबाने, वर्षा मनगुते, संगीता शिंगे, गिरिजा वठारे, अमर शिंगे, भैया अपराज, विजय वास्कर, बाहुबली सोबाने, रमेश कुर्ले, शिवानंद राजमाने, अभय करोले, बाळासाहेब अफराज, संगप्पा आईदमाळे, सुरेश गोसावी, फारुख मुजावर, मुख्याधिकारी SB तोडकर यांच्यासह नगरपंचायतीचे पदाधिकारी, सदलगा पोलीस स्टेशन चिल्लामानी, जमकोली कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। ज्या पद्धतीनं निस्वार्थीपणानं बोरगाव परिसराच्या विकासासाठी सातत्यानं सगळेच नगरसेवक असतील आमचे आणि पूर्वीचे अध्यक्ष असतील, सगळ्यांनी आपलं योगदान त्या ठिकाणी देत आलेले आहेत। त्यांचं सगळं सहकार्य कायमस्वरूपी आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे। त्यामुळं आज बोरगाव गावच्या विकासासाठी आमचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी निस्वार्थीपणाने काम करत आहेत। पुढील दिवसांमध्ये सुद्धा अनेक मोठी कामं बोरगावमध्ये व्हाव्यात आणि जास्तीत जास्त पట్టण पंचायतीच्या माध्यमातून बोरगावचा विकास साधण्याचा प्रयत्न पुढच्या दिवसांमध्ये आदरणीय आमचे दिगंबर कांबळे आणि अपराध वहिनींच्या माध्यमातून होतील अशी अपेक्षा आमच्या सगळ्या